ठाणे आणि नवी मुंबईच्या सीमेवर एका राजकीय कार्यक्रमात प्रचंड गर्दी जमली होती. घोषणाबाजी सुरू होती. वातावरण तापलेलं होतं. व्यासपीठावर माईक हातात घेतला तो भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी. नाईक म्हणजे नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. त्यांनी माईक जवळ घेतला आणि एक असं वाक्य उच्चारलं ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः भूकंप आणला. नाईक भरसभेत गरजले, भाजपाने फक्त एकदा परवानगी द्यावी, यांचं राजकारणातून नामोनिशाण मिटवून टाकू. मी हे आजही पुन्हा सांगतोय. विषय हार्ड आहे, कारण गणेश नाईक कोणाबद्दल बोलत होते हे त्यांनी जरी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी तिथले उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि हे टीव्हीवर पाहणाऱ्या प्रत्येकाला पक्क ठाऊक होतं की हा बॉम्ब कोणावर पडलाय. त्यांचा रोख होता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर. विचार करा, एकाच सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे दोन नेते, एक भाजपचा मंत्री आणि दुसरा शिवसेनेचा उपमुख्यमंत्री, आणि तरीही ही भाषा, नामोनिशाण मिटवून टाकू, हे वाक्य ऐकलं आणि महायुतीतला अंतर्गत राडा चव्हाट्यावर आला. पण हा गेम फक्त एका विधानापुरता मर्यादित राहिलेला नाही. नाईकांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात जी सूत्र फिरवली गेली त्याने या वादाला एका वेगळ्याच आणि अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवलं. नाईकांच्या विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदेगड प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे मैदानात उतरल्या. राजकारणात टीकाटिप्पणी चालते, पण वाघमारे यांनी नाईकांच्या विधानाचा समाचार घेताना जी भाषा बोलली ती ऐकून अनेकांना धक्का बसला. वाघमारे थेट म्हणाल्या, गणेश नाईक खबरदार, इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल एक शब्द जरी बोललात ना तर उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे. इथपर्यंत ठीक होतं, तो एक राजकीय इशारा होता. पण पुढच्याच वाक्यात वाघमारे यांनी वैयक्तिक हल्ल्याची अशी काय बरसात केली की बघणारे अवाक झाले. त्यांनी नाईकांची तुलना थेट रात्रीस खेळ चालेमधल्या अण्णा नाईक या पात्राशी केली. त्या म्हणाल्या, राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक आहेत. तुमची ख्याती काय, तर पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलणारे म्हणून तुमची ओळख आहे. एका महिला प्रवक्त्याने एका ज्येष्ठ मंत्र्यावर केलेले हे आरोप इतके गंभीर आणि खाजगी होते की हा विषय आता राजकीय राहिला नसून तो वैयक्तिक द्वेषाचा झाला आहे हे स्पष्ट झालं. वाघमारे इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी भाजप नेतृत्वाला आव्हान करताना शब्द वापरले, या पिसाळलेल्या आणि भटक्या कुत्र्याची भाजपने लवकरात लवकर राजकीय नसबंदी करावी. आता तुम्ही विचाराल की हे सगळं अचानक कसं घडलं. सत्तेत एकत्र असूनही इतका टोकाचा द्वेष का. पण मित्रांनो, हे इतकं सोपं नाही. या राड्याची पाळंमुळं आजची नाहीत, ती गेली 30-35 वर्ष जुनी आहेत. ठाणे जिल्हा कोणाचा, या एका प्रश्नाभोवती हे सगळं महाभारत फिरते. एका बाजूला गणेश नाईक आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे. एक नवी मुंबईचा बॉस तर दुसरा ठाण्याचा वाघ. 1990च्या दशकापासून हे दोन नेते आपापलं वर्चस्व टिकवण्यासाठी लढत आहेत. नाईक जेव्हा राष्ट्रवादीत होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा शिंदेंचा गट त्यांच्या विरोधात लढत होता. आता दोघेही महायुतीत आहेत, पण जुने हिशोब अजूनही चुकते झाले नाहीत हेच यातून दिसते. हा लेटेस्ट मॅटर पेटण्याचं मुख्य कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुका. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या पट्ट्यात निवडणुकांचे वारे वाहत होते तेव्हापासूनचं हे घर्षण सुरू होतं. भाजप आणि शिवसेना युती म्हणून लढले खरे, पण जमिनीवर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. गणेश नाईकांचं म्हणणं आहे की भाजपने युती धर्मासाठी खूप त्याग केला. जिथे भाजपचा महापौर होऊ शकला असता तिथे तडजोड केली गेली. ठाण्यात आणि कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांची परवड झाली असं नाईकांचं स्पष्ट मत आहे. त्यांना वाटतं की जर भाजपने एकला चलोरीची भूमिका घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं. याच रागातून त्यांनी हे विधान केलं की परवानगी द्या, यांचं अस्तित्व संपवतो. पण नाईकांच्या या आक्रमकतेला शिंदेच्या गटाने ज्या प्रकारे उत्तर दिले ते पाहता काटा काढला जाण्याची भीती दोन्ही बाजूंना वाटते. ज्योती वाघमारे यांनी नाईकांवर जे वैयक्तिक आरोप केले त्यात त्यांनी नाईकांवर दाखल असलेल्या जुन्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. त्यांनी बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. ज्यांच्यावर असे गंभीर गुन्हे आहेत त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत असं त्या म्हणाल्या. अर्थात हे आरोप कोर्टात सिद्ध झाले आहेत की नाहीत हा तपासाचा भाग आहे. पण राजकीय लढाईत चारित्र्य हनन हे एक मोठं शस्त्र असतं आणि तेच इथं वापरलं गेले. या सगळ्या गदारोळात एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे, ती म्हणजे खुद्द एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. गणेश नाईक त्यांच्या अस्तित्वाबद्दल बोलले. त्यांच्या प्रवक्त्याने नाईकांना कुत्र्याची उपमा दिली. पण एकनाथ शिंदे स्वतः मीडियासमोर येऊन यावर थेट काहीच बोलले नाही. त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. पण हे मौन म्हणजे शांतता नाही, ही वादळापूर्वीची शांतता आहे. या वादाच्या काळात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांना उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी ही खूप काही सांगून जाणारी होती. राजकारणात टायमिंग आणि सिग्नल महत्त्वाचे असतात. जेव्हा तुमचा सहकारी पक्ष तुम्हाला संपवण्याची भाषा करतोय तेव्हा तुम्ही महत्त्वाच्या बैठकींना दांडी मारता, याचा अर्थ स्पष्ट आहे, मी नाराज आहे आणि मी ते कृतीतून दाखवून देणार. शिंदेंची ही नाराजी आणि गैरहजेरी भाजपच्या नेतृत्वासाठी एक धोक्याची घंटा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही डोकेदुखी वाढली आहे. कारण एका बाजूला त्यांच्याच पक्षाचा मंत्री सहकारी पक्षाच्या नेत्याला संपवण्याची भाषा करतोय आणि दुसरीकडे सहकारी पक्ष त्या मंत्र्यांची राजकीय नसबंदी करण्याची मागणी करतोय. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी हात वर करत नाईक असं का बोलले माहीत नाही अशी सावध भूमिका घेतली. पण विषय आता हाताबाहेर गेला हे नक्की. या वादाचा आणखी एक पैलू म्हणजे कल्याण ग्रामीणमधली 14 गावं. ही गावं नवी मुंबई पालिकेत घ्यायचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. याला गणेश नाईकांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं की फक्त निवडणुकीपुरता हा निर्णय घेतला गेलाय, नंतर ही गावं पुन्हा वगळली जातील. यावरून त्या 14 गावातल्या ग्रामस्थांनी नाईकांचे पुतळे जाळले होते आणि शिंदेंचा जय जयकार केला होता. हा ग्राउंड लेवलचा संघर्ष नेत्यांच्या डोक्यात गेलाय. नाईकांना वाटते की शिंदे त्यांच्या नवी मुंबईच्या साम्राज्याला सुरुंग लावतायत, तर शिंदेंना वाटते की नाईक ठाण्यात भाजप वाढवून शिवसेनेला कमजोर करतायत. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी या वादात उडी घेतली. त्यांनी नाईकांना थेट सुनावलं, तुम्ही शिंदे साहेबांमुळे सत्तेत आहात हे विसरू नका. आमची सहनशक्ती संपली तर मिठाचा खडा पडेल. मिठाचा खडा पडणे म्हणजे सरकारचं दूध नासणे. हे सरकार पडू शकतं असा हा प्रत्यक्ष इशारा आहे का? नक्कीच. महायुतीचं सरकार बहुमतात आहे, पण जर दोन मुख्य चाकांमध्ये घर्षण झालं तर गाडी पुढे कशी जाणार? सध्याची स्थिती अशी आहे की भाजपने अद्याप गणेश नाईकांवर कोणतीही उघड कारवाई केलेली नाही. दुसरीकडे शिंदे गटानेही आपल्या नेत्यांना आवर घातलेला नाही. उलट एकमेकांवरच्या टीकेचा स्वर अधिकच तीक्ष्ण होतोय. याचा अर्थ असा की ही स्क्रिप्ट कुठून तरी वरूनच लिहिली जाते का? तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असा हा प्रकार आहे की खरोखरच महायुतीतली दरी आता कधीही न भरून येण्याइतकी रुंद झाली आहे. येणाऱ्या काळात काय होईल? 2 शक्यता आहेत. एक म्हणजे वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप होईल आणि दोन्ही नेत्यांना गप्प बसवलं जाईल, किंवा दुसरी शक्यता, ही भानगड वाढत जाईल आणि स्थानिक राजकारणात भाजप आणि शिंदे गट एकमेकांचे उमेदवार पाडतील. ज्याला आपण फ्रेंडली फाईट म्हणतो, ती फाईट प्रत्यक्षात डेडली ठरेल. गणेश नाईकांनी मी पुन्हा बोलतोय असं म्हणून हे स्पष्ट केलंय की ते मागे हटणार नाहीत. हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही हे नक्की. यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आज नसबंदी आणि लायकी काढणाऱ्यांपर्यंत खाली आला हे पाहून वाईट वाटतं. पण या बोलूयावर आम्ही तुम्हाला फक्त बातमी नाही तर त्यामागचा पॅटर्न सांगतो. आणि हा पॅटर्न सांगतोय की महायुतीचं ऑल इज वेल हे चित्र आता फाटले. तुम्हाला काय वाटतं? गणेश नाईक जे बोलले ते योग्य होतं की ज्योती वाघमारे यांनी दिलेलं उत्तर जास्त टोकाचं होतं? आणि सर्वात महत्त्वाचं, अशा नेत्यांच्या भरोशावर महाराष्ट्राचा गाडा नीट चालेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. विषय हार्ड आहे पण बोललंच पाहिजे. आजच्या व्हिडिओत इतकंच. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत. या बोलूया.